कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही या घरात राहिलो, हे घर आपलंसं केलं, या घरासाठी झिजलो, घरात जीव गुंतवला, मिसळून गेलो या घरात, पण त्याचं फळ आम्हाला काय मिळालं? हे कालची पोरगी, कालची पोरगी येऊन आपल्या नात्यावर बोट ठेवते, आमच्या हित असल्यावर ही प्रश्न उपस्थित करते, आमच्या मायेवर शंका घेते। आता आमच्या मायेची पारख ही पोरगी करणार अधिपती? या कुणी बसवलं जजच्या खुर्चीवर? ही काल आलेली पोरगी ठरवणार काय आम्ही तुमच्या आई साहेब आहोत की नाही ते? मॅडम, मी काय चुकीचं बोलले? मी जे सत्य आहे तेच बोलले। सत्य तुम्हाला काय माहित सुनबाई? मला कळलंय आता सगळं। तुम्हाला कळलंय तेवढं सत्य नाही। ओके मॅडम, मला तुमच्या वयाचा मान ठेवायचा आहे, मी आता काही बोलत नाही। बोलणार नाही कशा पायी? बोला की। नाही, नको। ते बोला, कळू दे आम्हाला तुमचं सत्य कळू दे। ते तुम्ही ऐकलं आहेच ना मॅडम। पुण्यांदा सांगा, पुण्यांदा सांगा, आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचंय काय कळलंय तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही केवळ अधिपतींच्या आईसारख्या दिसता म्हणून काही दिवसांच्या पाहुण्या बनून या घरात आलात आणि मग या घरात पाय रोवलेत। घरच्या मालकाला खोलीत कोंडून ठेवलं, घरातल्या मुलाला शाळेपासून दूर केलं कारण तुम्हाला सत्ता हवी होती। मान्य करा मॅडम, तुम्ही अधिपतींवर प्रेम नाही केलं। ओ मास्तरीनबाई, उगाच कोणाचं तरी ऐकून काहीतरी बोलू नका, गप राहा तुम्ही आता। ताई थांबा थांबा, बोलू देता ना, वकू दे, सगळी गरळ वकू दे। मी गरळ नाही ओकते मॅडम। अधिपतींवर आम्ही प्रेम केलं नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? ब्रह्मदेवानं? तुम्ही हे कसं काय ठरवलं? मी नाहीच ठरवलंय मॅडम, हे तुमच्या वागण्याने ठरवलंय। जर तुमचं खरंच खरंच प्रेम असतं ना या घरावर, तर घराच्या मालकाला तुम्ही खोलीमध्ये अनेक वर्ष जायबंदी करून नसतं ठेवलं। जर तुमचं त्या मुलावर प्रेम असतं तर त्याला शाळेपासून तोडलं नसतं तुम्ही। तुमचं काम फक्त अधिपतींना सांभाळणं होतं, पण तुम्ही या घरात पाय रोवले, हे सगळं बळकावलं। मला माहिती काय बोलताय मास्तरीनबाई, लय झालं तुमचं। तुम्ही आत्ताच्या आत्ता चालत्या व्हा, चालत्या व्हा तुम्ही। अधिपती, या घरची सून आहे मी अधिपती। देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं या घरात लग्न करून आलीये मी। आपल्या घराबद्दल बोलायचा एवढाही हक्क नाहीये मला। म्हणजे आमचा हक्क नाही काय घरावर? कायदेशीर। कायद्याची भाषा बोलायला लागल्या तुम्ही, हद्द केलीत तुम्ही मास्तरीनबाई। मॅडम, मी अशा ऐकणार नाही तुम्ही। अधिपती, अरे काय झालं? सरक बाजूला। अरे काय झालं सांगशील की नाही? बाजूलाच। अरे अगं पण काय झालं? थांबा। सोडा त्यासनी अधिपती, नका करू हे। अहो आईसाहेब, या इथं थांबल्या तर ग बसणार नाही, जाऊ दे त्यासनी। नाही अधिपती, आता त्या नाही जाणार, आम्ही जाणार। आता या घराला आमची गरज नाही। सुनबाई जे काय बोलल्या ते ऐकून आम्ही अगदी भरून पावलो। सुनबाई, तुम्ही सांभाळा तुमचं घर, आम्ही जातो आमच्या गावात। दुर्गे, हाँ ताई।
आमची बॅग. नाही 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 ए ए गप ग बॅग बी काय भरू नको. नाही हो नाही नाही नाही. दुर्गे तू ऐकलं नाहीस काय? अक्षरा, मला माफ कर बाळा, माझी चूक झाली. तुम्ही का माफी मागताय? खरंच माझी चूक झाली बाळा, तुमची नाही चूक झाली, माझी चूक झाली. मी तुला सांगायला नको होतं. पण बाबा, तुम्ही तुमच्या मनचं थोडी ना काही सांगितलं. अक्षरा, मी चारूची अधिपतीची शपथ घेऊन सांगतो, मी सांगितलेला शब्दाने शब्द खराय. मग अधिपती हे मान्य का करत नव्हते? मान्य करतोय तो. नाही बाबा, ते मॅडमच्या पूर्णपणे कह्यात गेलेत. हीच माझी चूक झाली बाळा. तुला कल्पना नव्हती पण मला होती. मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगितलं. त्याचा तुझ्यावर काय परिणाम होईल याचा विचार नाही केला मी. वर तुला स्टँड घे बोल असंही मीच सांगितलं. मी तुला सावधपणे वागायला सांगायला हवं होतं, तुला अलर्ट करायला हवं होतं मी. पण बाबा, असं काय चुकलं आपलं? असे का वागले अधिपती? मला जायला सांगितलं त्यांनी. बाळा बाळा ऐक, आत्ता अधिपतीवर रागवू नकोस. तुला माहितीये तो पूर्णपणे त्या बाईच्या प्रभावाखाली आहे, माहितीये ना. पण मी बायको आहे त्यांची, आणि मी खरं तेच बोलले. अक्षरा, प्रत्येक वेळेला खरं बोलणं आपल्याला न्याय मिळवून देतच असं नाही. म्हणजे या घराची गणित वेगळी आहेत अक्षरा. भुवनेश्वरीचा सगळा कारभार उलटा आहे. पण माझी काय चूक होती बाबा? तुझी नाही, आपली. आयतं खोलीत दिलं आपण तिच्या हातात. मला फक्त अधिपतींना सावध करायचं होतं बाबा. अक्षरा, पण त्याला तिच्यापासून धोका आहे हेच त्याला पटत नाहीये ना. हेच ना बाबा, हेच मला त्यांना जाणवून द्यायचं होतं की धोका आहे. ते एका दिवसाचं काम नाही बाळा. हे वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण ती भुवनेश्वरी साधी बाई नाहीये. 12 गावचं पाणी प्यालेली बाई आहे ती. तिला हरवणं ही खूप मोठी हळू चालणारी प्रक्रिया आहे. आणि तरी सुद्धा तिला हरवता येईल याची काही खात्री नाही. अधिपतीच्या मनात तिचं स्थान देवीच आहे अक्षरा. आणि त्यासाठी तर तिने इतकी मेहनत केली आहे 20 वर्ष. तू काही तासात कसं बदलशील सगळं? अक्षरा, एक गोष्ट लक्षात घे, अधिपतीला भुवनेश्वरीपासून दूर करणं जवळ अशक्य. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.